मंडळी नमस्कार, मी गोकुळवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तरळ्यामध्ये बाजार आहे, तर शाळेची मुलं आली आहेत तिथे भाजी विकायला, रानभाजी। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की बघा, पुढे कसा आहे तो, आणि कमेंट करून सांगा मुलं भाजी विकण्याचा अनुभव यावा किंवा व्यवहार ज्ञान मिळावं या हेतूने ही भाजी विक्रीचा व्यवसाय कसा करावा, कुठच्या प्रकारचा याची माहिती असावी कदाचित आपण विचारूया। नमस्कार, PMC आदर्श प्राथमिक शाळा तळेरी नंबर 1 यांचा हा आज भाजी म्हणजे गावठी भाजीचं इथं मार्केट म्हणजे बाजार भरवलेला आहे की याच्यामधून आमच्या मुलांना एक व्यवहार ज्ञान मिळेल आणि ज्या आता भाज्या बाजारामध्ये विकल्या जातात त्या भाज्या पूर्ण खतावर त्याचं उत्पन्न काढलं जातं, परंतु त्याचा आरोग्याच्या दृष्टीने काहीही उपयोग नाही। त्यामुळे आपल्या गावठी बाजारामध्ये ज्या भाज्या आहेत त्या गावठी भाज्या आहेत त्या आरोग्याला अतिशय उपयुक्त आहेत आणि त्याचं महत्त्व कळण्यासाठी आम्ही आज या मंगळवारच्या बाजाराच्या वेळी आमच्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्यांनी रानभाज्या इथे घेऊन बसलेले आहेत। त्याच्यामधून जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना आपण काय त्याच्यात महत्त्व सांगून त्या विक्री कशी करावी, खरेदी विक्रीचं महत्त्व मुलांना समजून यावं। मी स्वतः घेतलेली भाजी किती रुपयाला होती, मी विक्री कितीला विकली, त्याच्यातून फायदा किती झाला, हे प्रत्यक्ष ज्ञान त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही हा आज PMC आदर्श प्राथमिक शाळेचा हा जो उपक्रम आहे गावठी भाज्या ज्या आहेत त्याची विक्री करणे हा प्रत्यक्ष इथं आम्ही राबवत आहोत। आणि मुलांना एक फ्रँकलीपणे म्हणजे स्वतंत्रपणे त्यांना तो व्यवसाय करता आला पाहिजे, म्हणजे भविष्यामध्ये ती मुलं स्वतः व्यवहार करतील, एखादा व्यवसाय उभा करतील, हा उद्देश आमच्या ह्या उपक्रमातून आहे। धन्यवाद। पाऊस पण आलेला आहे आणि तर कितीची मुलं आहेत हे आमच्या इयत्ता पहिली ते 7वी या वर्गातील विद्यार्थी आहेत। जे इच्छुक विद्यार्थी व्यवसाय करण्यासाठी जे इच्छुक आहेत असे इथे आलेले आहेत। आम्ही शाळेमध्ये सुद्धा ज्ञान म्हणजे रानभाजीचं प्रदर्शन राबवलं होतं, तिथे प्रत्यक्ष त्या मुलांनी राबवलं, परंतु प्रत्यक्ष बाजारामध्ये येऊन त्याची खरेदी विक्री कशी करायची, भाजीचं महत्त्व लोकांना कसं पटवून द्यायचं यासाठी आम्ही ते आता प्रत्यक्ष बाजारामध्ये तुम्ही शाळेत सुद्धा हा प्रकल्प केला? शाळेत आम्ही राबवतो, परंतु शाळेत मुलांना ना प्रत्यक्ष ग्राहकाशी तशी प्रत्यक्ष भेट होत नाही। ज्यावेळी बाजार असतो त्यावेळी प्रत्यक्ष लोक गावागावातून येत असतात, बरोबर, आणि म्हणून आम्ही इथे मंगळवारचा बाजार हा दिवस ठरवून आज भाजी इथे विक्री करत आहोत, बरोबर। आणि पुढच्या दृष्टीने मुलांना व्यवहार ज्ञान पण कळलं पाहिजे। कसं आहे, लेखन वाचनाबरोबर प्रत्यक्ष व्यवहाराचं ज्ञान, बरोबर, हे कळणं गरजेचं आहे आणि आज काळाची गरज आहे। त्यामुळे आम्ही हा उपक्रम राबवतो। मुलं सुद्धा खूप उत्साहाने हे करतायत। हो, म्हणजे हा आपण एक व्यवसाय करायचा झाला पुढे भविष्यात तर बाहेरून आलेले आता हे सगळेजण बाहेरचे आहेत बघा, इथले स्थानिक कोणी नाही आहेत, हे कोल्हापूरचे असतील किंवा अन्य कुठच्या बाहेरच्या गावातले असतील, तर इथल्या स्थानिकाने हा व्यवसाय करावा। पुढची तयारी आतापासूनच शाळेतल्या शिक्षकांनी सुरुवात केलेली आहे आणि चांगला उपक्रम आहे। आणि प्राथमिक शिक्षण जे आहे हे बेस असतो मुलांचा, इथूनच मुलं घडत असतात, त्यामुळे ह्या उपक्रम राबवणे अतिशय महत्त्वाचंच आहे आणि मुलांना त्याचं वस्तुस्थितीचं ज्ञान, अद्ययावत ज्ञान आज देणं ही आम्हा शिक्षकांची सुद्धा एक कर्तव्य आहे। या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम राबवत आहोत, बरोबर। आणि का आणली तू भाजी? ही भाजी कोणती आणली? हे कसं आहे, किती रुपये? 10 रुपयाला आहे। याचं काय करतात? अळूवडा करतात आणि अळू पण करतात, हां, अळूसाठी आहे। आणि हे काय याचा उपयोग काय पण म्हणजे काय करतात? फोडणी आलं थांब। हां, हे काय, इकडे काय, किती रुपये? किती रुपये? 4 रुपये। अळू किती रुपये? 5 रुपये, 20 रुपये। हां, माझ्या फक्त 5 रुपये, 20 रुपये। आमच्या शाळेतील तळळे नंबर 1
PM श्री आदर्श शाळा या शाळेतील मुलं त्या ठिकाणी भाज्या रानभाज्या घेऊन आल्या आहेत. तर दरवेळेला आपण बाहेरून बाजारातून आलेल्या भाज्या खात असतो, पण यावेळी नॅचरली त्या पावसाळ्यातच मिळणाऱ्या वर्षातून एकदा मिळणाऱ्या रानभाज्या मुलांनी रानातून पालकांनी गोळा करून दिल्या आहेत आणि त्या ते विक्रीसाठी आणले आहेत. त्याचा एक आमचा हेतू असा आहे की मुलांना खरेदी विक्रीचा व्यवहार कळायला पाहिजे, आणखी व्यवहार ज्ञान त्यांचं जागृत होऊन हे विक्रीचं एक कौशल्य आहे. बोलणाऱ्याची म्हणतात सोनं खपतं आणि न बोलणाऱ्याचं गाजरं पण खपत नाही असं म्हणणं आहे. त्याप्रमाणे मुलं उत्साहाने या ठिकाणी भाज्या विकतायत. लोखंड विकला हां, बोलणारचं लोखंड विकतं आणि न बोलणारचं सोनं पण खपत नाही असं एक म्हण आहे. तर अशी मुलं पालकांना हे करतायत आणि दरवर्षी आमची शाळा हे उपक्रम राबवते आणि खूप मजा येते. प्रत्येक जण किती वर्ष हा राबवताय तुम्ही उपक्रम? 5 वर्ष आम्ही राबवतो दरवर्षी. ही तुमच्या संकल्पना कशी लक्षात आली? संकल्पना म्हणजे केमिकलयुक्त जे आपण भाज्या खातो त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. बरोबर. आणि ह्या भाज्या नॅचरली आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की पावसाळ्याच्या ह्या दरम्यान काही आजार होतात या हवामानामुळे आणि त्या हवामानाच्या आजारावर मात करणाऱ्या भाज्या आहेत. ही कुरडूची भाजी आहे, टाकळ्याची भाजी आहे. टाकळ्याच्या भाजीमुळे पोटाचे काही आजार होत नाही. कुरडूच्या भाजीमुळे ताप वगैरे जो असतो व्हायरल ताप वगैरे त्याच्यासाठी ही उपयुक्त भाजी आहे. अळूसुद्धा आपल्या शरीरात उष्ण भेटते आणि आपल्या शेतीच्या सीझनला पोट साफ होतं आणि अंगदुखी म्हणा सगळ्या गोष्टी व्हायरल ज्या गोष्टी इन्फेक्शन होतं त्याच्यावर हे उपयुक्त भाज्या आहेत आणि त्यामुळे याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, मुलांना पण गोडी व्हावी, मुलांनी पण आवडीने खावं आणि यासाठी आम्ही व्यवहार ज्ञान कळावं यासाठी आमचा उपक्रम आहे. चांगला उपक्रम आहे. धन्यवाद. खूप चांगला उपक्रम केला तुम्ही पण बोला घ्या. मी पण आता हॅलो आम्ही बोलतो तुम्ही कुठून आलाय? तुम्ही कुठून आलाय? मी कासारडे गावचा आलोय. मी ॲडव्होकेट आहे दिलीप सावंत. आणि हा वर्ग मुलांचा बजेटला मला खूप आवडला. छान प्रकारे मुलं शिकता येते आणि त्याशिवाय ह्या म्हणजे खतावर न वाढवलेल्या फक्त आपल्या रासायनिक खतावर न वाढवता साध्या सेंद्रिय खतावर वाढवलेल्या भाज्या आहेत त्या ज्या तब्येतीला व्यवहाराला बौद्धिक ज्ञानाचा उपयोग करतात. आणि हा उपक्रम जो शिक्षकाने आणि शाळेने मांडलेला आहे खरोखरच स्तुत्य आहे. आवडला मला म्हणूनच इथे उभा राहिले बोलायला. अशा प्रकारचे लहान मुलांना शिक्षण मिळणं अत्यंत जरुरी आहे, गरजेचं आहे. बरोबर ना? मी अनुभव घेतलेले आहेत त्याच्यामुळे मी 2 मिनिटात उभा राहिलो आहे आणि त्या मुलांना प्रतिसाद दिला आहे. हरकत नाही, चांगली गोष्ट. धन्यवाद. आणि हे काय कडीपत्तो 5 अळूची पाना 10 रुपये. मग माका ही दे ही कशी कुरडूची ना? हो पिशवी नाया नाया नाही ही घेते अरे हे टाको घेते थांब घेते एक ही दे माका ही दे पिशवी बघ काय प्लॅस्टिकची कोणाकडे आज बघ पिशवी आण जात हा दे थांब देते माझी पिशवी ना द्या हा थांब ही काय घेते ही काय अजून पाहिजे आपल्या ह्याच्या 5 रुपये पाहिजे अजून कडू बेल शेंगा येतात हा हे कसली ही काय कडू काय शेंगा येतात त्या कुड्याच्या 5 रुपयाची अजून पाहिजे. हा अजून 5 रुपयाची टाक धाकर शेवगा हा बाबा हायच्या हा थोडी अजून टाक, थोडी टाक अजून. कुरडूची जाणा ही हो थोडी टाक. चला हा हे 10 नको अळू हा बाबा अळू हा आळू किती नावात असतं? हा हे 20 रुपये नको बाबा. ही भाजी 5 रुपये 10 रुपये. कोणती हा टाकळ्याची आहे ही टाकळा आहे ना? हा आणि ही कसली? ही भाजी अळूची. ही अळू किती रुपया? 10 रुपये. 10 रुपये. ही पण अळू ह्या कसला अळू ह्याला एकच आणा. हे का फक्त मोडलेले, हे मोडलेले होते आणि एका नाही मोडले. हा हे कट केलेले आहेत आणि हे 10 रुपये. हा ही 10 रुपये आणि ही 20 रुपये. नाही हे पण 10 रुपये. 10 रुपये. हो कढीपत्ता 10 रुपये. 10 रुपये. आणि ही कोणाची हा? ही माझी किती रुपये ही? 10. हा आणि हे पण 10 रुपये. अरे
कुरडू 10 रुपये. कुरडू 10 रुपये तुम्ही. रानभाज्या मिळत नाही कुठे बघा. यांना हव्या असतील त्यांनी. किती रुपये काय भाजी? एक पेंडी 20. एक पेंडी 10 रुपये. 2 पेंडी 20 रुपये. 2 पेंडी 20 रुपये. आणि 20 रुपये 3 देशी. कसली भाजी आहे ही? खोलून दाखव. कसली आहे ती? कुरडूची भाजी निवडलेली आहे ना? हो. हां. ही किती रुपये आहे? हे 10. 10 रुपये. हे 20. हे 30. हे 40. ते पण कुरडूच आहे. कुरडूची पण ही जास्त आहे. हां. आणि हे टाकळा आहे. ही कसली आहे? टाकळा. ही टाकळ्याची भाजी बघा. तुम्हाला टाकळा कुठे? टाकळ्याची भाजी सध्या दिसत नाही. हे बघा. टाकळ्याची भाजी पण कोण खात नाहीत. पूर्वी खात होते लोक. ही किती रुपये आहे? ते 10. 10 रुपये. हळू. हळू किती रुपये दिली आहे? 10 रुपये. 10 रुपये. नाव काय तुझं? धैर्य आनंद देवसळी. कुठल्या शाळेचा? तरळ नंबर 1. युवराज विनायक टाकळा. टाकळ्याची. किती रुपये दिली आहे? 20. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून मुलांना भाजी कशा आहे ठिकाणी व्यवसाय कोणता करावा तो कसा करावा याची माहिती मिळण्याच्या हेतूने हा व्हिडिओ केला आहे. मी सरांना विचारलं तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगा की तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये अशा प्रकारचा उपक्रम करतात का ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.